स्थानिक भूमिपुत्रांची वर्षानुवर्ष नांदेत असलेली घरे मोडून त्यांना भूमिहीन करून तळेगाव ते आळंदी म्हातोबाची रेल्वे प्रकल्प लादू नये अशी ठाम भूमिका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडली। त्याचबरोबर जगभरात रेडिओ टेलिस्कोपच्या परिसरात 19 प्रकल्प रेल्वे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू असताना पुणे नाशिक रेल्वे मार्गावरच GMRT प्रकल्प कारण का पुढे केले जात आहेत असा सवाल करत मूळ आखणीनुसारच हा रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली। तळेगाव ते आळंदी म्हातोबाची दरम्यान नवीन रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची भेट घेतली। यावेळी झालेल्या चर्चेत डॉक्टर कोल्हे यांनी विकास व्हायला हवा, पण स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता आणि भूमिपुत्रांची वर्षानुवर्ष नांदत असलेली घरे मोडून त्यांना भूमिहीन करून हा प्रकल्प लादू नका अशी मागणी केली। वेगाने होणारे शहरीकरण आणि रस्ते वाहतुकीवरील वाहतूक कोंडीचा ताण विचारात घेऊन पुणे दौंड मार्गावर रेल्वे प्रवासी वाहतुकीला उपनगरीय दर्जा देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा अशी आग्रही सूचना त्यांनी या बैठकीत मीना यांच्याकडे मांडली। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत भूमिका मांडताना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी जगभरात रेडिओ टेलिस्कोपच्या परिसरात 19 रेल्वे प्रकल्प यशस्वीरित्या सुरू असल्याचं स्पष्ट केलं। या प्रकल्पांची यादी त्यांनी महाप्रबंधक मीना यांच्याकडे सादर केली। हे प्रकल्प व्यवस्थितपणे सुरू आहेत, मग पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबतच GMRT प्रकल्पाचे कारण पुढे का केलं जातं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। याबाबत कोणतं राजकारण केलं जातंय अशी विचारणा केली। त्याचबरोबर पुणे नाशिक रेल्वे मार्ग जुना DPR नुसारच व्हावा यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी देखील डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली। पुणे जिल्ह्याच्या शहरीकरणाचा वेग अधिक आहे। शहर आणि परिसरात शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा नागरिकांना सातत्यानं सामना करावा लागतो। हे पाहता कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीसाठी रस्ते वाहतूक, मेट्रो सेवा व रेल्वे सेवा यांचा योग्य समन्वय साधणं आवश्यक असल्याचं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडलं। त्याचबरोबर या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्याच्या हिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा देखील केली। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।